पण हा मुद्दा अजितदादांचा जो सुरू होता त्याच्याकडे मला पुन्हा एकदा लक्ष, तुम्ही म्हणतात की इतकी कामं सुरू आहेत, इतकी कामांची गरज तिथे होती. मग हे सगळं सुरू असताना तुम्हाला मध्ये असं अजितदादांचं विधान आहे की तुम्ही राजीनामा द्यायच्या मनस्थितीत होतात. मग इतकं सगळं सुरू असताना ही मानसिकता का तयार झाली होती मग राजीनामा देण्याची? कमलेश, या संदर्भामध्ये मी सुरुवातीलाच असं सांगितलं, मला की माझी कोणतीही शिक्षण संस्था नाही, कारखाना नाही, काही नाही. मी कलाकार म्हणून काम करतो आणि कलाकार म्हणून काम करत असताना जेव्हा जी द्विधा मनस्थिती झाली ती विश्वासानं खाजगीत आपण जर एखादी गोष्ट बोललो तर मला वाटतं हा एक संकेत आहे, अलिखित संकेत आहे की खाजगीत जर मी तुमच्याशी काही चर्चा केली, जेव्हा मी तुमच्याशी बोलताना एखादी ऑफ द रेकॉर्ड गोष्ट म्हणालो तर ती ऑफ द रेकॉर्ड गोष्ट आपण ऑफ द रेकॉर्ड ठेवायची असते. तशाच खाजगीतल्या गोष्टी या खाजगीत ठेवण्याचे काही संकेत असतात. तर त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी यावर जर मला बोलायची वेळ आली तर मात्र मला त्याच्या पार्श्वभूमीपासून त्याच्या परिणामांपर्यंत सगळ्याच गोष्टी उघड कराव्या लागतील. म्हणूनच मला असं वाटतं की तुमच्याकडे अशी काही खाजगीतली अजून तुमची चर्चा झाली होती का की जी तुम्ही सांगू इच्छिता? अनेकदा या चर्चा होत असतात, राजकारणातही होत असतात आणि या संदर्भातलं ज्या काही गोष्टी आहेत या मला वाटतं की विनाकारण बाहेर आणून आणि केवळ मीडियासाठी एक मसाला मिळणार आहे याची चर्चा घडणार आहे म्हणून या गोष्टी बाहेर आणणं उचित नाही. जर मी विश्वासानं एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडे बोललो असेल आणि एखाद्या व्यक्तीनं विश्वासानं एखादी गोष्ट मला सांगितली असेल तर मला वाटतं तो विश्वास कायम ठेवणं याला राजकारणातली सुसंस्कृतता म्हणतात. पण दादांकडे तो संकेत पाळला गेला नाही? हे बघा, मी पुन्हा म्हणतो, दादा मोठे नेते आहेत, माझ्यासारख्या लहान कार्यकर्ता नाही बोलू शकत त्याविषयी. पण तुम्ही तो संकेत पाळणार आहात किंवा मग तुम्ही मग म्हटलात की जेव्हा बोलायची वेळी योग्य वेळी, तर योग्य वेळी काही अशा ऑफ द रेकॉर्ड किंवा खाजगीतल्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत? मी तुम्हाला ते सांगितलं की दादा माझे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे अकारण त्यांच्या विषयी माझ्याकडून कोणताही अनादर होणं हे संभवत नाही. आणि याचं स्पष्टीकरण फक्त या ज्या गोष्टी ज्या बाहेर आल्या त्याचं स्पष्टीकरण योग्य वेळ आल्यावर मी नक्की